कर्जमाफी 2026च्या प्रक्रियेला अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. कुठले कुठले शेतकरी अपात्र ठरणार आहेत, कुठले शेतकरी पात्र ठरणार आहेत, त्याच्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार, व्याजमाफीची रक्कम आणि जी काही कर्जमाफीची रक्कम आहे तर ती शेतकऱ्यांच्या खात्याला कशी जमा होणार, त्याच्यानंतर नवीन कर्ज वाटप कसा सुरू होणार, किती दिवस लागणार, नेमकी काय कसरत करावी लागणार, याबाबतची सगळी माहिती पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा जो दिवस आहे तर तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्मदिवस आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असते. जयंती मनामनात, जयंती घराघरात हा भाव मनामध्ये ठेवून सर्वजण हा जयंती दिवस साजरा करत असतात आपापल्या परीनं. आणि याच गोष्टीचं औचित्य साधून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नावाने या वर्षीची जी काही कृषी कर्जमाफी आहे तर विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सरकारकडून या नावाची घोषणा करण्यात आली आणि अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने सुरू केलेली ही कर्जमाफी, कृषी कर्जमाफी योजना 2026 या अनुषंगाने आजचे जयंतीचे दिनाच्या निमित्ताने की अहिल्याबाई होळकर यांचं जे काही नाव आदरानं घेतलं जातं तर त्यांच्या नावाच्या आधी पुण्यश्लोक हे लागतं की पुण्य म्हणजे ज्याला आपण सतक्रम म्हणतो आणि ज्यांच्या कार्याची महती ही श्लोकामध्ये वर्णन केली जावी, की श्लोक हे श्रेष्ठ असतात की त्या श्लोकामध्ये वर्णन केली जावी असं त्यांचं कार्य होतं. प्रजाहित दक्ष आणि असा त्यांचा कार्य काय होता की ज्या काळामध्ये स्त्रियांवर बंधनं होती तर अशा काळांमध्ये ज्यावेळेस त्यांच्याकडं राजसत्ता आली, अपघाताने म्हणा किंवा कुठल्या कारणाने म्हणा, तर त्यावेळेस 29 वर्ष सलग त्यांनी पांढऱ्या घोंगडीवर बसून आपला राज्यकारभार सांभाळला आणि सर्वसामान्यांच्या हिताची कामं केली. अनेक धर्मशाळा बांधल्या, मंदिरांचे जीर्णोद्धार केले, घाट बांधले, रस्ते बांधले आणि सर्व सामान्यांचा जे काही हित आहे तर ते लक्षात डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ती कामं केली. अतिशय न्यायप्रविष्ट राजा म्हणून त्यांची इतिहासामध्ये नोंद आहे आणि अशा या पुण्यश्लोक पुण्यकर्मी महिलेचा आजचा हा राजमातेचा जन्मदिवस आहे आणि त्या जयंती दिनाचं औचित्य साधून आज सरकार याचा अध्यादेश काढण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी हा नेमका या कर्जमाफीचं स्वरूप काय असणार आहे याच्यावर आपण उजळती चर्चा करणार आहोत. तर सरकारने जी काही घोषणा केली होती की बाबा 7/12 कोरा करू, मात्र सरकारला कोरा तर करता नाही आला. मात्र दबाव वाढल्याच्या नंतर, शेतकऱ्यांचं आंदोलन वाढल्याच्या नंतर 3 जून ही शेवटची तारीख सरकारकडून सांगण्यात आली की त्या दिवसापूर्वी आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, सरसकट देऊ, 2 लाखापर्यंत देऊ. मात्र हे करत असताना त्यांनी त्याच्यावर समिती नेमली, समितीचा अहवाल प्राप्त झाला, बँकांचा डाटा त्यांच्याकडे प्राप्त झाला, सहकारी विभागाचा डाटा प्राप्त झाला आणि या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्याच्या नंतरही सरकारकडून सातत्यानं दिरंगाई होत होती आणि मग आता कुठेतरी शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत संपेल म्हणून सरकार आता 31 मेला ही घोषणा करण्याची शक्यता सांगितली जात आहे, वर्तवली जात आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये जे काही नियम आणि निकष समोर येणार आहेत तर जो काही प्रवीण परदेशी समितीचा अहवाल सरकारकडे प्राप्त झालेला आहे तर तो अहवाल सरकारने सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केलेला नाही किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर सुद्धा तो मांडलेला नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये त्या अहवालामध्ये जर काही शेतकरी हितांच्या शिफारशी असतील आणि त्या जर लागू करायचं काम पडलं तर त्या जर आपल्याला स्वीकारता आल्या नाही तर पुन्हा शेतकऱ्यांचा, सर्वसामान्यांचा रोष वाढेल. या भीतीपोटी सरकारने तो अहवाल दाबून ठेवलेला आहे आणि पुन्हा घोषणा केली की जुन्याच नियमानुसार, जुन्याच निकषानुसार ही कृषी कर्जमाफी योजना राबवली जाईल, हे केलं जाईल. तर त्या अनुषंगाने जी काही जुनी कर्जमाफीचे नियम आणि निकष होते तर त्यानुसार मग शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बरं जुन्याच याच्यानुसार करायची होती तर मग ही समिती तुम्ही नेमली कशासाठी, त्याच्यावर खर्च कशासाठी केले, हाही प्रश्न त्यातून निर्माण होतो. आणि मग दुसरीकडे ज्या जुन्या समितीचे किंवा कर्जमाफीचे जे काही नियम आहेत, निकष आहेत तर त्याच्यानुसार साधारणतः 4 वर्षाच्या कालावधीपर्यंतचे थकीत शेतकरी या कर्जमाफी योजनेमध्ये पात्र ठरतील. मग त्याच्यामध्ये आपण असं गृहीत धरायला हरकत नाही की 1 एप्रिल 2021 पासून तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी थकीत आहेत तर अशांना याचा लाभ मिळणार. मग लाभ कुणाला मिळणार नाही तर ज्यांनी विधानसभेसाठी, विधान परिषदेचे जे काही आता सदस्याची निवड झालेली आहे तर त्याच्यासाठी ज्या लोकांनी मतदान केलं तर अशी लोक त्याच्यातून अपात्र ठरवली जातील, त्यांना या कृषी कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. मग त्याच्यामध्ये कुठले लोक येतील, मग जिल्हा परिषद सदस्य असतील,
नगरपालिकांचे नगर परिषदांचे सदस्य असतील की ज्यांनी ज्यांनी विधान परिषदेसाठी मतदान केलं अशी लोक, आमदार असतील किंवा उच्चपदस्थ राजकीय पदाधिकारी असतील, त्याच्यानंतर दुसरे कुठले व्यक्ती आहेत की जे नोकरदार आहेत किंवा जे पेन्शनर आहेत किंवा जे इन्कम टॅक्सच्या क्रायटेरियामध्ये येतात, तर अशा लोकांना याचा लाभ मिळणार नाही. ही लोक वगळण्यात येतील. मात्र त्याच्या नेमक्या मर्यादा काय असतील याबाबतचं जे काही स्पष्टीकरण आहे ते अध्यादेशामध्येच येणार आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की ज्या शेतकऱ्यांनी 2 लाखापर्यंतचा लाभ मिळणार आहे, आता एखाद्या शेतकऱ्यांनी समजा 2021 मध्ये 1,90,000 कर्ज घेतलं, मग त्याच्यावर व्याज, दंडव्याज, चक्रव्याढ व्याज, बँकांच्या नोटिसांचा खर्च, सगळे खर्च लावून ते कर्जाची